आपल्या घरात नेहमी सुख, समृद्धी आणि शांतता नांदावी असं प्रत्येकालाच वाटतं, पण कधी कधी नकळत काही वास्तुदोष निर्माण होतात, ज्यामुळे अडथळे, आर्थिक ताणतणाव आणि अस्थिरता येऊ शकते. आज आपण अशा 40 सोप्या आणि प्रभावी वास्तू उपायांबद्दल जाणून घेऊ, जे तुमचं घर सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करतील आणि तुमचं नशीब उजळवतील. 40 वास्तूचे प्रभावी उपाय. प्रत्येक सकाळी मुख्य दरवाजावर गंगाजल शिंपडा. घराच्या प्रवेशद्वारावर हळदी कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढा. शनिवारी दरवाजाजवळ काळे तीळ ठेवा आणि दुसऱ्या दिवशी प्रवाहात विसर्जित करा. घरात नेहमी चांदीची घंटा ठेवा, दररोज वाजवा. लक्ष्मी स्थानावर जिथे पैसे ठेवता, कुंकूचा टिपका लावा. बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे वापरा. बुध ग्रहासाठी शुभ. घरात रोज ओम नमः शिवाय किंवा श्री सूक्त पठण करा. रात्री झोपण्यापूर्वी तुळशीला दीप द्या. घरातील उत्तर पूर्व कोपऱ्यात स्फटिकाचा गोळा ठेवा. गुरुवारी पिवळी वस्तू दान करा. घरात नेहमी उजेड असू द्या, अंधार नको. दक्षिण दिशेला कधीही पाण्याचं पात्र ठेवू नका. ज्या कोपऱ्यात ताणतणाव जाणवतो तिथे कपूर ठेवा. फ्रीजवर आरसा ठेवू नका, अन्नावर नकारात्मक परिणाम होतो. कुटुंबातील सर्वांनी वाढवण्यासाठी एकत्र जेवण करा. सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर दूध अर्पण करा. घरात पाण्याची गळती असेल तर लगेच दुरुस्त करा. लहान मुलांच्या खोलीत चमकदार रंग वापरा. घरात उंदरांचा त्रास असल्यास हळद पावडर ठेवा. दारात कडू, गोड, कडुनिंब किंवा साखर ठेवणे शुभ. गुरुवारी घरात नारळ ठेवा आणि पुढील गुरुवारी बदलावा. देवी लक्ष्मीची प्रतिमा उत्तर दिशेला तोंड करून ठेवा. चांदीचे नाणे पर्समध्ये ठेवा. घरात श्रीयंत्र स्थापित करा. अन्न शिजवताना पहिला घास गायीसाठी ठेवा. घरात चांदणी प्रकाशात बसून ध्यान करा. प्रत्येक नवचंद्राला घरात सुगंधी धूप लावा. शनिवारच्या दिवशी काळ्या घोड्याची नाल दरवाजाजवळ ठेवा. आर्थिक वाढीसाठी पाण्यात चांदीचा तुकडा ठेवा. घरात मुलांचे हसरे फोटो ठेवा. सकारात्मक ऊर्जा वाढते. लक्ष्मी प्राप्तीसाठी शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी गुलाबाचे फूल अर्पण करा. घरात गाणं किंवा मंत्र नेहमी मंद आवाजात चालू ठेवा. देवघरात चांदीचा कलश ठेवा. पूर्व दिशेला लहान आरसा ठेवल्यास ऊर्जा वाढते. घराच्या कोपऱ्यात लाल धागा बांधा, नजर टाळण्यासाठी. पाणी भरताना गंगेचं यमुने चेव हा मंत्र म्हणा. सकाळी झाडांना पाणी देताना लक्ष्मी मंत्र म्हणा. शनिवारी काळ्या कावळ्यांना तीळ मिश्रित भात द्या. रात्रीच्या वेळी देवघरातील दिवा विझवू नका. दर रविवारी घरात लिंबू मिरची लावा आणि सोमवारला बदलून टाका. हे उपाय फक्त वस्तूंची रचना नाहीत, तर ऊर्जेचा प्रवाह नियंत्रित करण्याचे मार्ग आहेत. मन, भावना आणि श्रद्धा यांचं संयोजन असेल तर वास्तूचे परिणाम अत्यंत प्रभावी होतात. अशा अंकी उपयुक्त वास्तू आणि आध्यात्मिक उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.